जय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या जीवन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अंतर्गत जे सध्या बघा महत्त्वाचं या ठिकाणी एक पत्र सध्या इश्यू करण्यात आलं आहे। त्याच्यामध्ये जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना होती, तर त्या योजनेअंतर्गत जे काही प्रशिक्षणार्थी सध्या बघा रुजू होते, तर त्यांचे जे काही आदेश आहे तर तो आदेश सध्या संपुष्टात आलेला आहे। त्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे आणि ह्या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे उमेदवार सध्या बघा रुजू असेल तर त्यांना कार्यमुक्त करण्यासंदर्भात ज्या सूचना आहे तर त्या सूचनेसंदर्भात या ठिकाणी महत्त्वाचा जो काही आदेश आहे तर हे संपूर्ण विभागाला सध्या बघा इथं देण्यात आला आहे। त्या अनुषंगाने इथं बघा जे काही जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता जे मार्गदर्शन केंद्र संदर्भात या ठिकाणी बघा 10/2/2025 रोजी सध्या प्रति जे आहे माननीय विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख, त्यानंतर शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना प्रमुख, संपूर्ण जे काही लातूर जिल्हा सर्व ह्यांना सध्या इथं देण्यात आला आहे। तर ह्याच्यामध्ये जो विषय आहे तो विषय म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी जे असेल तर त्यांचं प्रशिक्षण कालावधी संपुष्टात येत असल्याबाबत या अनुषंगाने कार्यवाही करण्याची या ठिकाणी बाबत अशा पद्धतीने इथं देण्यात आलेलं आहे। म्हणजे जो काही कालावधी आहे तर तो कालावधी त्यांचा आता इथं संपुष्टात आला आहे। त्याच्यात जो महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे की 6 महिन्यापुरतंच त्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून सध्या बघा नियुक्ती देण्यात आली होती। मग ते वेगवेगळे विभाग होते, त्याच्यामध्ये शिक्षक पद देखील सध्या बघा होतं। शिक्षक पदावर देखील सध्या इतर ज्या काही शाळा आहेत तर त्या शाळेमध्ये नियुक्ती झालेली होती। तर असे जे सध्या बघा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे उमेदवार रुजू झालेले असेल वेगवेगळ्या विभागामध्ये तर त्यांचा आता कालावधी सध्या संपुष्टात आला आहे आणि त्यांना पुढील प्रक्रिया जी आहे तर त्या करण्यासंदर्भात बघा संपूर्ण विभाग प्रमुखांना सूचना इथं देण्यात आल्या आहे। त्या अनुषंगाने इथं काय म्हटलेलं आहे की सन 2000 या ठिकाणी बघा 24-25 आर्थिक वर्षापासून संदर्भीय जे काही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जी आहे तर ती सध्या बघा संबंधित जे काही प्रशिक्षण असेल तर ते प्रशिक्षण राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन नोकरी मिळण्याची जी काही क्षमता असेल तर ती क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जी आहे सन 24-25 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यात मान्यता देण्यात आली होती। परंतु संदर्भीय जो काही निर्णय आहे तर त्या निर्णय म्हणजे भाग 4.3 नुसार सदर कार्यक्रम प्रशिक्षणाचा कालावधी जो आहे तर तो 6 महिने असेल आणि सदर 6 महिन्यानंतर कालावधी ह्या ठिकाणी बघा उमेदवार जो आहे तर या योजनेमार्फत विद्यावेतन सध्या बघा देण्यात येईल। त्यानुसार प्रशिक्षण जे पूर्ण केलेले उमेदवार आहे तर त्यांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर विहित नमुन्यातील प्रमाणपत्र देखील देण्यात येईल अशी देखील तरतूद होती। आणि ह्याच्यामध्ये बघा जो काही 4.5 मध्ये एक मुद्दा होता की त्याच्यानुसार एका उमेदवारास या योजनेचा लाभ एकदाच घेता येईल असं देखील नमूद होतं। म्हणजे तुम्ही पार्ट 1 मध्ये म्हणजे फेज 1 मध्ये सध्या बघा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिथं तुम्ही नियुक्ती असेल तर तुम्हाला ह्या योजनेचा फक्त एकचदा सध्या या ठिकाणी बघा लाभ मिळेल आणि 6 महिन्यापर्यंतच नियुक्ती असेल। 6 महिने झाल्यानंतर सध्या बघा नियुक्ती आपोआप या ठिकाणी संपुष्टात येईल आणि संबंधित जे काही प्रमाणपत्र असेल, अनुभव प्रमाणपत्र असेल ते देखील तुम्हाला मिळणार आहे आणि संबंधित 6 महिन्याचं जे सध्या बघा विद्यावेतन असेल तर ते देखील इथं मिळणार आहे। त्या अनुषंगाने इथे पुढे काय म्हटलेले आहे की त्या अनुषंगाने मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात रुजू झालेले जे काही प्रशिक्षणार्थी आहे त्यांना 6 महिन्याचा कालावधी संपुष्टात आला आहे किंवा येण्यास सुरुवात झाली आहे। ज्या प्रशिक्षणार्थी उमेदवारांचा कालावधी संपुष्टात आला आहे अशा प्रशिक्षणार्थ्यांना ह्या ठिकाणी बघा प्रशिक्षण मुक्त करण्यात यावे। म्हणजे ज्यांचं 6 महिने पूर्ण झाले तर त्यांना प्रशिक्षणातून मुक्त करण्यात यावे। म्हणजे त्यांचं पूर्ण त्या ठिकाणी कालावधी आता पूर्ण झाला आहे तर त्या पदावरती त्यांना पुन्हा त्या ठिकाणी संधी असेल कामाला तर ती सध्या मिळणार नाही। तसेच त्या प्रशिक्षणार्थाचा जो काही कालावधी संपुष्टात आला आहे अशा प्रशिक्षणार्थांनी जे काही उमेदवार असेल तर त्यांनी जी वेबसाईट दिलेली आहे महासंयमची तर ह्या वेब पोर्टलवर आपल्या आस्थापनेचा जो यूजर ID पासवर्ड वापरून अनुभव प्रमाणपत्र असेल तर ते अनुभव प्रमाणपत्र सध्या बघा आपल्या स्तरावर देण्याची कार्यवाही या ठिकाणी अनुसरण्यात यावी। तसेच या योजनेचा प्रशिक्षणार्थी उमेदवारांना वाटप केलेल्या प्रमाणपत्राचे जे काही अभिलेख असेल तर ते जतन करून ठेवण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहे। म्हणजे इथे 6 महिने झाले की ऑटोमॅटिक तुमचं नियुक्ती त्या ठिकाणी बघा रद्द होईल आणि नियुक्ती रद्द झाल्यानंतर तुम्हाला सध्या बघा 6 महिन्याचं प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलं असल्याचं जे अनुभव प्रमाणपत्र असेल तर ते इथं मिळणार आहे। तर एकंदरीत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत
ज्या ज्या उमेदवारांची नियुक्ती झाली असेल तर त्यांचं सध्या बघा 6 महिने झाल्यानंतर पुन्हा त्यांना नियुक्ती मिळणार नाही. त्यांची जी काही नियुक्ती असेल तर ती तिथंच बघा रद्द होणार. पुढची जी काही एक्सटेन्शन असेल तर ते सध्या मिळणार नाही. अशा पद्धतीने हे पत्र सध्या बघा इथं इश्यू करण्यात आलं आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रभर अशा पद्धतीने जे काही आदेश आहे तर ते आदेश सध्या बघा निर्गमित होणार आहे आणि त्या अनुषंगाने संपूर्ण 6 महिने झालेले जे संपूर्ण बघा त्या ठिकाणी विभाग असेल, निमशासकीय खाजगी आस्थापना असेल तर त्या विभागामध्ये तुमची नियुक्ती झाली असेल तर त्या ठिकाणी तुमचं जे काही नियुक्तीचं 6 महिने पूर्ण झाल्यानंतर किंवा 6 महिने जर तुमचे पूर्ण झाले असेल तर पुन्हा त्या ठिकाणी नियुक्ती इथं बघा मिळणार नाही. तर त्या अनुषंगाने हे पत्र लेटेस्ट जे काही पत्र होतं 10/2/2025चं तर हे पत्र सध्या बघा इथं इश्यू करण्यात आलेलं आहे. तर सध्या तरी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही एक प्रकारे त्या ठिकाणी प्रशिक्षण योजना होती आणि त्यानुसार सध्या बघा जे सध्या प्रशिक्षण तिथं मिळालं होतं किंवा देण्यात आलं होतं तर ते 6 महिन्यासाठी तुम्हाला होतं. 6 महिन्याचं विद्यावेतन तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि पुढे बघा जी काही 6 महिने झाल्यानंतर पुन्हा नियुक्ती त्या ठिकाणी तुमची नसणार आहे. तर हे देखील तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे फक्त 6 महिन्यासाठीच या ठिकाणी एक प्रकारे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने सध्या त्या ठिकाणी म्हणता येईल आपल्याला. तर सध्या हे एक पत्र होतं. हे पत्र तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथं जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात. तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा. त्याच्यावरती आपण योग्य तो रिप्लाय देऊ. तर सध्या तरी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये बरेचसे जे उमेदवार आहे तर ते सध्या बघा जॉईन होते आणि आता 6 महिन्यानंतर त्यांना सध्या बघा जे काही काम असेल तर ते त्यांचं त्या ठिकाणी बंद होणार आहे. तर त्या अनुषंगाने हा एक पत्र होतं. तर माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत आपण वेळोवेळी घेऊन येऊ. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.